आज मी तुम्हाला झटपट असं गाजराचं लोणचं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये आपण गाजर टाकून घ्यायचे। गाजर काय केलं तर स्वच्छ धुवून घेतलं होतं, त्याच्यावरची साल काढली होती आणि नंतर बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतले। तर गाजर किती आहे, 200 ग्रॅम गाजर आहे। आता याला 1-2 मिनिटं मी एकसारखं तेलावर परतून घेणार आहे। आता हे मी काढून घेते। गाजर बघा मी काढून घेतलेलं आहे। परत यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। छोटा 1 चमचा टाकायचे मोहरी, छोटा 1 चमचा टाकणारे जिरे, त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर आणि त्यात टाकायचे आपल्याला हे गाजर परत आणि मिक्स करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे बघा ही आमचूर पावडर, ही चाट मसाले छोटे अर्धा चमचे, ही 1 चमचा धने घेतलेले आहेत। असे भाजून बघा मोठे मोठे असे दरदरे करून घेतलेले आहेत, बारीक केले तरी चालतील। ही जिरे पावडर घेतलेली आहे, भाजून पावडर करून घेतलेली आहे। थोडीशी हळद घेतलेली आहे, काळं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। तर हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। गॅस केलेला आहे बारीकच आपण। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे आपण। ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे बघा, हे लक्षात ठेवायचं। त्यात टाकायचं आपल्याला साधं मीठ। गॅस करणार आहे आता बंद आणि त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा विनेगर। त्याला ते मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या भरणीत भरून ठेवून जर तुम्ही रोज खाल्लं ना, एकदम झटपट रेसिपी आहे। तर हे जे लोणचं केलंय ना, हे 15 दिवस मस्त असं टिकल आणि चवीला 1 नंबर लागल।